महामुंबईची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। मुंबईमध्ये सुरू असलेल्या एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। यामध्ये एका भोजपुरी अभिनेत्रीला अटक करण्यात आलेली आहे। मुंबई क्राईम ब्रांचने घटनास्थळावरून 3 मॉडेल्सची सुटका देखील केली आहे। सुमन कुमारी नावाची ही भोजपुरी अभिनेत्री या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत होती। मुलींना वेश्या व्यवसायात ढकलत असल्याच्या आरोपात या अभिनेत्रीला अटक करण्यात आलेली आहे। सरकारी पक्ष का कहना था कि उनको जो है नवजीवन में जो सुधार जो वसतिगृह होता है, जो हाँ महिला सुधार गृह को वहाँ पर भेजने के लिए, तो उसमें वही बहस हुई कि हम दिन के लिए? तो वो तो जब तक उनका रेस्क्यू कंप्लीट नहीं होता पुलिस की, तब तक क्या हम वहाँ पर सफर करेंगे क्या तो पुलिस की? तो उसमें हमने कहा कि हमारे पेरेंट्स आए हैं, आप हमें रिलीज करो, हम मैच्योर्ड है, हम कोई अंडर एज नहीं है, हमें हमारा भला बुरा पता है कि हमें क्या करना है क्या नहीं करना है, हम अच्छी फैमिली से बिलोंग करते हैं। तो हमारी उसी बात पे बहस हुई कि हमारा फंडामेंटल राइट्स है। उस पर मैंने साइटेशन भी दी है जज साहब को कि भाई ये साइटेशन है कि अगर मेरी मर्जी नहीं है तो आप हमें जबरदस्ती नहीं रख सकते हो करके। आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी मालाडमधली। मुंबईच्या मालाडमध्ये एका घरकाम करणाऱ्या महिलेने वृद्ध महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। वृद्ध महिलेचं तोंड पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिची हत्या करण्यात आली। हत्येनंतर आरोपी महिलेने सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि स्मार्टवॉच चोरत तिथून पळही काढला। या प्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपी शबनम शेख हिच्यासह तिचा मुलगा आणि प्रियकराला ताब्यात घेतलाय। मुंबई एअरपोर्टवर कस्टम्स विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे। तब्बल 1,60,00,000 रुपयांचं सोनं कस्टम विभागाने जप्त केलंय। सामान वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅगेज ट्रॉली खाली चिकटवून सोन्याच्या बार्सची तस्करी केली जात होती। या प्रकरणी कस्टम विभागाने 3 प्रवाशांना ताब्यात घेतलाय। आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। प्रकल्प बाधित महिलांना मारहाणीचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी दाखवलेलं होतं। धानिवरीमधल्या महिलांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता। न्यूज 18 लोकमतची बातमी पाहिल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून या सगळ्या प्रकाराची दखल घेतली गेली आणि आता अधिकाऱ्यांना या संदर्भातला अहवाल सादर करावा असे निर्देश रुपाली चाकणकरांनी दिलेले आहेत। या संदर्भातलं ट्विट स्वतः रुपाली चाकणकरांनी करत ही माहिती दिली आहे। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असेल। रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असून माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरच्या CSMT ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल। ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातल्या AC बस गाड्यांचं तिकीट दर कमी करण्यासंदर्भातला प्रस्ताव देण्यात आलेला होता। परिवहन समितीने दिलेल्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे वातानुकूलित बसचे तिकीट दर आता निम्मे होणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे। ठाणे परिवहन उपक्रमामार्फत वोल्वो AC बस बोरिवली मार्गावर चालवण्यात येतात। या बसचे तिकीट दर 2 किलोमीटर अंतरापर्यंत 20 रुपये इतकं होतं। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर 900 बेड्सचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे आणि या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडला। या सोहळ्यासाठी राजकीय पक्षांच्या नेते मंडळींसह रुग्णालयातले डॉक्टर, कर्मचारी, विठ्ठल सायन्ना यांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते। या मंडपात 1000 नागरिक उपस्थित असले तरी त्यांना उन्हाची झळ बसू नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आलेली होती। त्याचबरोबर ORS पावडर, पाणी बाटली आणि नाश्ता अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली होती। सरकारचं धोरण आहे की या राज्यातला सर्वसामान्य माणूस उपचाराविना वंचित राहता कामा नये, म्हणून आम्ही सरकार पण करतोय, वैद्यकीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आपण करतोय, त्याच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांचे ऑपरेशन करतोय। मला आठवतंय आमचे सगळे लोक वाढदिवस कसा साजरा करतात, तर वाढदिवस पुष्प बुके न घेता लहान मुलांच्या छातीमध्ये जी छिद्र आहेत जन्मता त्याचं ऑपरेशन करून वाढदिवस साजरा करतात। हजारो लोकांचा आपण ज्युपिटरमध्ये दरवर्षी मला वाटतं वर्षातून 2-3 वेळा करतो।
वसई विरार भिवंडी हा सगळा भाग आपल्याला मेट्रोमध्ये आणायचा आहे। नवीन सरकार आल्यानंतर आम्ही या कामाला गती दिली आहे। मधल्या काळात वेग थांबला होता असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मीरा भाईंदर मधल्या अनेक विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। आपल्या विकासाच्या गाडीला लाल झेंडा दाखवला होता, मात्र 8 महिन्यात बदल झाला आणि आपण पुन्हा एकदा हिरवा झेंडा दाखवला असं फडणवीस म्हणाले। आपण जी काही मीरा भाईंदरच्या मेट्रोचा टाइम टेबल ठरवला होता त्याच्या आता 1.5 वर्ष पुढे चाललो गेलो आहे। त्यामुळे आता याला वेग दिला पाहिजे आणि आज त्यांनी सांगितलं की वायाडक्टचं काम हे कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्षाच्या शेवटपर्यंत ते त्या ठिकाणी पूर्ण करतील। एकदा वायाडक्टचं काम पूर्ण झालं की मग मेट्रोचं काम आपल्याला वेगाने करता येईल। आणि परवाच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या समवेत या मेट्रोचा आढावा घेण्याची जी बैठक झाली त्यात आता ही मेट्रो उत्तनपर्यंत नेण्याचा निर्णय देखील आम्ही हा त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे जवळजवळ संपूर्ण मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे ती आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो आणि त्याचा एक मोठा फायदा हा आपल्याला होणार आहे। 1 मे रोजी महाविकास आघाडीच्या मुंबईमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेचा टीजर आता प्रसिद्ध करण्यात आलाय। मुंबईतल्या सभेच्या तयारीसाठी आणि रणनीती आखण्यासाठी मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती। मुंबईत 1 मे रोजी होणाऱ्या या वज्रमूठ सभेच्या नियोजनासंदर्भातली ही बैठक पार पडली। बैठक पार पडल्यानंतर याचा एक टीजर सुद्धा आता रिलीज करण्यात आलेला आहे। रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यात दंगली होतात असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं आणि यावरून आता राजकारण रंगलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना आव्हाडांनी हे वक्तव्य केलं। त्यावर भाजप आक्रमक झाल्यानंतर आव्हाडांनी यावर स्पष्टीकरणही दिलं। दंगली घडवण्यासाठी नाही तर दंगली थांबवण्यासाठी काम करतोय असं आव्हाड म्हणाले। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। महाराष्ट्रातलं हे वर्ष दंगलीचं। माझं असं स्पष्ट मत आहे की येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल। दंगलीवरच्या वक्तव्यानं आव्हाड अडचणी। अशा प्रकारचं वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे। आव्हाड कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता। जितेंद्र आव्हाड यांच्यावर हिंदू विरोधी नेता अशी टीका होत असतानाच आव्हाडांनी दंगलीबाबत एक वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय। हनुमान जयंती आणि रामनवमीच्या शोभायात्रांमधून दंगली होतात असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय। एवढंच नव्हे तर हे वर्ष दंगलींचं असेल असं भाकीतही आव्हाडांनी केलंय। माझं असं स्पष्ट मत आहे की येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल। कारण का नोकऱ्या देऊ शकत नाहीत, भाव कमी करू शकत नाहीत, राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही, राजकीय अवमूल्यन झालेलं आहे, सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे। आणि मग सर्वात सोपं काय तर हे असे धार्मिक सोहळे करा आणि त्या सोहळ्यातनं मत जमा करा आणि नाहीच जमलं तर आगी लावून टाका। आणि हा आम्ही ओपन आरोप करतो। आव्हाड यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतलाय। आव्हाडांनी असं वक्तव्य करून रामभक्तांचा अपमान केल्याचा आरोप फडणवीसांनी केला। रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असं म्हणणं हा एक प्रकारे समस्त समाजाचा अपमान आहे, रामभक्तांचा अपमान आहे। आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे। आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं काही ठरवलं आहे का की दंगली घडवायच्या, असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर या ठिकाणी उपस्थित होतो। मला असं वाटतं की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटिव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे। सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही। जितेंद्र आव्हाड यांनी आता यावर स्पष्टीकरणही दिलंय। पण सत्ताधारी आव्हाड यांच्या या मुद्द्यावरून रान उठवणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईच्या धारावीमधल्या एकमेव उद्यानात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी काय, साधं चालण्यासाठी रस्ता देखील उरलेला नाही। मुंबई महानगरपालिकेच्या 1700 कोटी सौंदर्यीकरणाच्या कामांपैकी काही रक्कम
धारावीसाठी खर्च केली जाणार का असा सवाल धारावीतील तब्बल 1.5 लाख चिमुकले पालिकेला विचारतायत। मुंबईच्या सौंदर्यीकरणापेक्षा मूलभूत गरजांवर लक्ष देण्याची मागणी धारावीकरांकडून केली जाते। या संपूर्ण धारावी परिसरामध्ये हे एकमेव उद्यान आहे। शिवराज उद्यान असं या उद्यानाचं नाव आहे। धारावीचा जर विचार केला तर 560 एकर एवढ्या मोठ्या परिसरामध्ये वसलेला हा संपूर्ण भाग आहे। पॉप्युलेशन सांगायची झाली, लोकसंख्या सांगायची झाली तर जवळपास 7 ते 10 लाख लोकसंख्या असलेला हा संपूर्ण परिसर आहे। त्यामध्ये आपण जर बालकांची संख्या समजली जे 14 वर्षाच्या आतमधले आहेत तर साधारण 1.5 लाख लहान बालकं आहेत। या बालकांसाठी खेळायला हे एक छोटंसं मैदान अधिक उद्यान आहे। म्हणजे तुम्हाला जर मॉर्निंग वॉक करायचं असेल तर इथेच या, तुम्हाला खेळायचं असेल तर इथेच या। काही दिवसांपूर्वी इथे काही मैदानी खेळ केले गेले असतील त्याची आपण इथे स्थिती पाहतोय। पण त्याचबरोबर मला तुम्हाला दाखवायचं की लहान मुलांसाठी काय। आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे सगळ्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागणार आहेत आणि या एकमेव उद्यानाची ही परिस्थिती तुम्ही बघा। इथे लहान मुलांसाठी खेळायला एकही खेळणं धड अवस्थेमध्ये नाही आहे। कुणाला बसायचं असेल तर एकही खुर्ची इथं धड अवस्थेत नाही आहे। चारी बाजूनं कचरा आहे, इथे कधी झाडलोट केली जात नाही। जी झाडं मोठी आहे त्या झाडांची परिस्थिती ठीक आहे, परंतु जी झाडं छोटी आहे त्या छोट्या झाडांचा मात्र इथं मागमूसही नाही आहे। एकूणच जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी एक उद्यान आहे आणि त्याही उद्यानाची इतकी भयंकर परिस्थिती आहे। जी मुंबई महानगरपालिका मुंबईच्या सौंदर्यीकरणावर 1700 कोटी रुपये खर्च करू पाहती आहे, त्या मुंबई महानगरपालिकेला धारावीतलं हे उद्यान आधी तयार करता येईल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनगटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महामुंबईमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ईद उल फित्रची सुट्टी नमाजसह सुरू झाली, परंतु सुदानमधला संघर्ष आणि येमेनमधल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचं ईदवरती सावट आहे। या वेदनांपासून मुक्तता मिळावी आणि आव्हानांवरती मात करण्यासाठी बळ मिळावं अशी प्रार्थना अल्लाहकडे करत असल्याचं इमाम अब्दुल रहमान मुसा यांनी नमाजनंतर सांगितलं। ते नैरोबीतल्या रहमा मशिदीचे इमाम आहेत। सुदानमध्ये मात्र चित्र वेगळं होतं। खार्तूममध्ये तीव्र संघर्षाच्या खुणा दिसत होत्या, त्यामुळे ओमदुर्मनच्या रहिवाशांमध्ये ईदची नमाज अदा करताना उत्साह कमी आणि तणावच जास्त दिसत होता। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाच्या वायव्य बोलिन प्रांताला भेट दिली, ज्यात युक्रेन, पोलंड आणि बेलारूसच्या सीमा एकत्र येतात। झेलेन्स्कींच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आणि या भेटीदरम्यान त्यांना बॉर्डर लाईन तसंच सीमेवरील रक्षकांनी वापरलेले ड्रोन दाखवण्यात आले। झेलेन्स्कींनी स्वतः सीमारक्षकांची चौकशी केली आणि झेलेन्स्की म्हणाले की आमच्याकडे इतकं स्ट्रॉंग सैन्य आहे याचा आम्हाला अभिमान आहे। आमच्या देशाचं रक्षण करताना आमच्याकडे असलेली शक्ती, न्याय आणि समोरील देशासाठीचा रोष तुम्ही जपून ठेवा अशी माझी इच्छा आहे आणि मी प्रत्येकासाठी फक्त विजयाचीच प्रार्थना करतो असं झेलेन्स्कींनी भेटीदरम्यान सैनिकांना सांगितलं। युक्रेनच्या दक्षिणेकडील खेर्सन आणि पूर्वेकडील लुहान्स्क प्रांताच्या मॉस्को नियंत्रित भागांना सुद्धा पुतीन यांनी भेट दिली। एका सरकारी बैठकीत बोलताना पुतीन यांनी एका दिवसापूर्वी दिलेली अविस्मरणीय भेट असं या भेटीचं वर्णन केलं। प्रश्न बरेच आहेत, पण या भेटीचा उद्देश फक्त लष्कराची विचारपूस त्यांना भेटणं हा होता, पण सैन्याचं लक्ष मला विचलित करायचं नव्हतं अशी प्रतिक्रिया पुतीन यांनी दिली। आणि पुतीन यांनी वाहतूक मंत्र्यांना त्यांच्या या प्रवासादरम्यान त्यांनी पार केलेल्या चेकपॉइंटचा विस्तार करण्यासाठी सांगितलं। या रस्त्यावरून वाहतूक करणं जिकिरीचं आहे, इथे ओव्हरलोड वाहतूक चालते असं पुतीन यांनी बैठकीत नमूद केलं। क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव म्हणाले की युक्रेनला नाटोमध्ये सामील होण्यापासून रोखणं हे मॉस्कोच्या विशेष लष्करी ऑपरेशनचं एक उद्दिष्ट आहे। पत्रकारांशी कॉन्फरन्स कॉलमध्ये बोलताना पेस्कोव म्हणाले की युक्रेनचा नाटोमध्ये प्रवेश केल्यानं रशियासाठी सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण होईल। स्टोलनबर्ग लष्करी कारवाईपूर्वी कीवला गेले होते, परंतु शत्रुत्वाच्या काळात त्यांची ही पहिलीच भेट आहे आणि युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी युतीच्या दीर्घकालीन वचनबद्धता महत्त्वपूर्ण असल्याचं पेस्कोव यांनी सांगितलं।
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी निकारागुआचे अध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांची भेट घेतली आणि दोघांनी अमेरिकेच्या निर्बंधांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. युनायटेड स्टेट्सनं निर्वासित 222 विरोधकांना त्यांचं राष्ट्रीयत्व काढून टाकणाऱ्या 3 निकारागुआन ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहायला आणि अनुभवायला जात असतो. यातच आता 3 नवीन गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. नेहरू सायन्स सेंटरमधल्या चिल्ड्रन सायन्स पार्क सर्वांचंच लक्ष वेधून घेत असतो. यात आता गेंट लेव्हर, पर्स्पेक्टिव्ह हाऊस आणि प्रेइंग मॅन्टिस खुले झालेले आहेत. याचाच आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विशाल पाटील यानं. नेहरू सायन्स सेंटर्समध्ये विज्ञानाशी निगडीत अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर अनुभवायलाही मिळतात. आता नेहरू सायन्स सेंटर्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या 3 नवीन गोष्टी ज्या आहेत ह्या ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा वेगळ्या प्रकारची माहिती किंवा आनंद जो आहे हा लहान मुलांना घेता येणार आहे. आज नेहरू सायन्स सेंटरमध्ये 3 नवीन गोष्टी ज्या आहेत ह्या ॲड करण्यात आलेल्या आहे आणि तेच आता नेहरू सायन्स सेंटरचं अट्रॅक्शन जे आहे हे ठरणार आहे. आपण जर ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर विशालकाय तरफ जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या विज्ञानाशी निगडीत असतात. आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर या सेंटरमध्ये हा विशालकाय तरफ जो आहे हा बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही एका हाताने ही गाडी जी आहे ही उचलू शकता, तशा पद्धतीचं या ठिकाणी रचना जी आहे ही करण्यात आलेली आहे. आणि लहान मुलांचा सुद्धा याला पहिल्या दिवसांपासूनच प्रतिसाद जो आहे हा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर परस्पेक्टिव्ह हाऊस जे आहे हे बनवण्यात आलेलं म्हणजे 3D हाऊस जे आहे हे बनवण्यात आलेलं आहे. आणि हे 3D हाऊस अर्धवट जरी असलं तरी ते पूर्ण असल्याचा भास जो आहे हा आपल्याला होतो. त्यामुळे नेहरू सायन्स सेंटर्समध्ये या 3 गोष्टी आता ॲड केल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं आणि लहान मुलं या विज्ञानचा अभ्यास करताना जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्नलिस्ट हर्षद गोरकाचा विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महामुंबईमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. इराकमधील सुन्नी मुस्लिमांनी शुक्रवारी ईद उल फित्र हा सण साजरा केला. बगदादमध्ये अबू हनीफा मशिदीत नमाज अदा करण्यात आली आणि त्यानंतर कुटुंब आपल्या प्रियजनांच्या कबरींना भेट देऊन आदरांजली वाहतात. शुक्रवारी ईद उल फित्र निमित्तानं गाझा पट्टीतही सुट्टी जाहीर करण्यात आली आणि पहाटे सर्वांनी एकत्रितपणे नमाज अदा केली. जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अल अक्सा कंपाऊंडमध्ये शुक्रवारी पहाटे हजारो पॅलेस्टिनींनी ईद उल फित्रची नमाज अदा केली. शेकडो निदर्शकांनी गाझा पट्टीवरती नियंत्रण ठेवणाऱ्या हमास या इस्लामिक दहशतवादी गटाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर जेरुसलेमच्या अतिसंवेदनशील पवित्र स्थळावरती इस्रायली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर इस्रायल आणि वेस्ट बँकमधील तणाव वाढलाय. यावर्षी इस्रायली गोळीबारात 92 पॅलेस्टिनी ठार झालेत. त्यापैकी अनेक जण दहशतवादी गटांशी संबंधित आहेत आणि इस्रायलींविरुद्ध पॅलेस्टिनी हल्ल्यांमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून एका सैनिकासह 20 लोक मारले गेले. केनियामध्ये सुद्धा शुक्रवारी ईद उल फित्रची सुट्टी नमाजसह सुरू झाली. परंतु सुदानमधला संघर्ष आणि येमेनमधल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचं ईदवरती सावट आहे. या वेदनांपासून मुक्तता मिळावी आणि आव्हानांवरती मात करण्यासाठी बळ मिळावं अशी प्रार्थना अल्लाहकडे करत असल्याचं इमाम अब्दुल रहमान मुसा यांनी नमाज नंतर सांगितलं. ते नैरोबीतल्या रहमा मशिदीचे इमाम आहेत. सुदानमध्ये मात्र चित्र वेगळं होतं. खार्तूममध्ये तीव्र संघर्षाच्या खुणा दिसत होत्या. त्यामुळे ओमदुर्मनच्या रहिवाशांमध्ये ईदची नमाज अदा करताना उत्साह कमी आणि तणावच जास्त दिसत होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाच्या वायव्य वोलिन प्रांताला भेट दिली, ज्यात युक्रेन, पोलंड आणि बेलारूसच्या सीमा एकत्र येतात. झेलेन्स्कींच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आणि या भेटीदरम्यान त्यांना बॉर्डर लाईन तसंच सीमेवरील रक्षकांनी वापरलेले ड्रोन दाखवण्यात आले.
झेलेन्स्कींनी स्वतः सीमारक्षकांची चौकशी केली आणि झेलेन्स्की म्हणाले की आमच्याकडे इतकं स्ट्रॉंग सैन्य आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या देशाचं रक्षण करताना आमच्याकडे असलेली शक्ती, न्याय आणि समोरील देशासाठीचा रोष तुम्ही जपून ठेवा अशी माझी इच्छा आहे आणि मी प्रत्येकासाठी फक्त विजयाचीच प्रार्थना करतो असं झेलेन्स्कींनी भेटीदरम्यान सैनिकांना सांगितलं. युक्रेनच्या दक्षिणेकडील खेर्सन आणि पूर्वेकडील लुहान्स्क प्रांताच्या मॉस्को नियंत्रित भागांना सुद्धा पुतीन यांनी भेट दिली. एका सरकारी बैठकीत बोलताना पुतीन यांनी एका दिवसापूर्वी दिलेली अविस्मरणीय भेट असं या भेटीचं वर्णन केलं. प्रश्न बरेच आहेत, पण या भेटीचा उद्देश फक्त लष्कराची विचारपूस त्यांना भेटणं हा होता, पण सैन्याचं लक्ष मला विचलित करायचं नव्हतं अशी प्रतिक्रिया पुतीन यांनी दिली. आणि पुतीन यांनी वाहतूक मंत्र्यांना त्यांच्या या प्रवासादरम्यान ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया आणि अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये फळांचा राजा हापूस आंब्याची आरास करण्यात आलेली होती. हजारो भाविकांनी आज लाडक्या बाप्पाचं दर्शनही घेतलं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महामुंबईमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. अध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांची भेट घेतली आणि दोघांनी अमेरिकेच्या निर्बंधांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. युनायटेड स्टेट्सनं निर्वासित 222 विरोधकांना त्यांचं राष्ट्रीयत्व काढून टाकणाऱ्या 3 निकारागुआन न्यायाधीशांविरोधात नवीन निर्बंध जाहीर केलेत. ओर्टेगांनी लाव्हरोव्ह यांना सांगितलं की त्यांचं सरकार चिंतेत नाही. अलीकडच्या वर्षात ओर्टेगांच्या सरकारनं सर्व देशांतर्गत राजकीय विरोधकांना तसंच पुजारी आणि बिशप यांना अटक केली आहे. फेब्रुवारीत ओर्टेगाच्या सरकारनं 222 विरोधी व्यक्तींना तुरुंगातून सोडलं आणि त्यांचं निकारागुआचे नागरिकत्व रद्द केलं जाईल आणि त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल असं सांगून त्यांना हद्दपार केलं. जगभरात आज रमजान ईद साजरी होते. नायजेरियात मुस्लिमांनी शुक्रवारी ईद उल फित्र आणि रमजानचा शेवटचा नमाज पडला साजरा केला. लागोसमध्ये शेकडो मुस्लिमांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर ईद उल फित्रच्या उत्सवात सगळेजण सहभागी झाले. रमजानमध्ये उपवास केल्यानं स्वयंशिस्त, आत्मनियंत्रण आणि सहानुभूतीची शिकवण मिळते. उपवासाव्यतिरिक्त प्रार्थना आणि दानधर्माचं देखील महत्त्व सांगितलं जातं. अफगाणिस्तानमधील मुस्लिमांनी रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर शुक्रवारी ईद उल फित्रची सुट्टी साजरी केली. काबूलमधील शेकडो रहिवाशांनी शहराच्या आसपासच्या मशिदी भरून गेल्या होत्या. देशात शांतता नांदावी आणि कामाच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रार्थना करण्यात आली. कामासाठी परदेशात जाण्याऐवजी त्यांना मायदेशीच काम करण्याची संधी मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. तालिबाननं महिलांना उद्यानात जाण्यास बंदी घातली, त्यामुळे मुलं एकटी किंवा त्यांच्या वडिलांसोबत येतात. शांतता आणि स्थैर्य तसंच मुलींच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचं आवाहन काबूलचे रहिवासी नसरुल्ला अहमदी यांनी तालिबानला केलंय. तालिबाननं मुलींना मिडल स्कूल, हायस्कूल आणि युनिव्हर्सिटीमध्ये बंदी घातली आहे. तसंच महिलांना नोकरीच्या बहुतांश क्षेत्रात सुद्धा प्रतिबंधित केलंय. बोस्निया आणि कोसोवोमधील मुस्लिमांनी शुक्रवारी ईद उल फित्र साजरं केलं. तर बोस्नियामध्ये ईद उल फित्रला बजरम असं म्हणतात. या दिवशी जवळचे नातेवाईक आणि मित्रांचं दुपारी जेवण एकत्र केलं जातं आणि त्याआधी सकाळी नमाज अदा केली जाते. तर कोसोवोमध्ये राजधानी प्रिस्टिनामधल्या मध्यवर्ती मशिदीमध्ये नमाज अदा केली जाते. कोसोवोच्या 18 लाखांच्या लोकसंख्येत मुख्यत्वे मुस्लिम समुदाय आणि कॅथलिक समुदाय राहतो. इस्तांबूलमध्ये इराकमधील सुन्नी मुस्लिमांनी शुक्रवारी ईद उल फित्र हा सण साजरा केला. बगदादमध्ये अबू हनीफा मशिदीत नमाज अदा करण्यात आली आणि त्यानंतर कुटुंब आपल्या प्रियजनांच्या कबरींना भेट देऊन आदरांजली वाहतात. शुक्रवारी ईद उल फित्र निमित्तानं गाझा पट्टीतही सुट्टी जाहीर करण्यात आली आणि पहाटे सर्वांनी एकत्रितपणे नमाज अदा केली. जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अल अक्सा कंपाऊंडमध्ये शुक्रवारी पहाटे हजारो पॅलेस्टिनींनी ईद उल फित्रची नमाज अदा केली. शेकडो निदर्शकांनी गाझा पट्टीवरती नियंत्रण ठेवणाऱ्या हमास या इस्लामिक दहशतवादी गटाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर जेरुसलेमच्या अतिसंवेदनशील पवित्र स्थळावरती इस्रायली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर इस्रायल आणि वेस्ट बँकमधील तणाव वाढलाय. यावर्षी इस्रायली गोळीबारात
92 पॅलेस्टिनी ठार झालेत, त्यापैकी अनेक जण दहशतवादी गटांशी संबंधित आहेत आणि इस्रायलींविरुद्ध पॅलेस्टिनी हल्ल्यांमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून एका सैनिकासह 20 लोक मारले गेले. केनियामध्ये सुद्धा शुक्रवारी ईद उल फित्रची सुट्टी नमाजसह सुरू झाली, परंतु सुदानमधला संघर्ष आणि येमेनमधल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचे ईदवरती सावट आहे. या वेदनांपासून मुक्तता मिळावी आणि आव्हानांवरती मात करण्यासाठी बळ मिळावं अशी प्रार्थना अल्लाहकडे करत असल्याचं इमाम अब्दुल रहमान मुसा यांनी नमाज नंतर सांगितलं. ते नैरोबीतल्या रहमा मशिदीचे इमाम आहेत. सुदानमध्ये मात्र चित्र वेगळं होतं. खार्तूममध्ये तीव्र संघर्षाच्या खुणा दिसत होत्या, त्यामुळे ओमदुर्मनच्या रहिवाशांमध्ये ईदची नमाज अदा करताना उत्साह कमी आणि तणावच जास्त दिसत होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाच्या वायव्य वोलिन प्रांताला भेट दिली, ज्यात युक्रेन, पोलंड आणि बेलारूस मनसुख मंडाविया साहब, देश के स्वास्थ्य मंत्री, और आप सबसे अनुरोध है कि जोरदार तालियों के साथ स्वागत करिए स्वास्थ्य मंत्री का, क्योंकि आज आपको वैक्सीन लग चुकी है। इसके लिए देश के स्वास्थ्य मंत्री जिम्मेदार हैं, क्योंकि जब हम सवाल उठाते हैं तो ये कहना भी जरूरी है कि आज इस देश में वैक्सीन हर व्यक्ति को एक डोज नहीं, डबल डोज और उसके बाद बूस्टर डोज लग चुकी है, तो बूस्टर तालियां होनी चाहिए यहां पर। तो जोरदार तालियों से स्वागत करिए मनसुख मंडाविया का। अभिनंदन है सर आपका न्यूज़ 18 के इस मंच पे, राइजिंग इंडिया पे। और आपके सेशन का नाम है, जैसा आप देख रहे हैं, स्वस्थ भारत श्रेष्ठ भारत। तो मैं इस सेशन की अब जब शुरुआत करूं तो सबसे पहला तो सवाल बनता है कि देश का स्वास्थ्य तो कोविड के बाद पटरी पे आ गया, लेकिन लोकतंत्र का स्वास्थ्य, जैसा कांग्रेस बार बार सवाल खड़ा करती है, विपक्ष सवाल बार बार खड़ा करता है, वो पटरी पर है कि नहीं है? लोगों का स्वास्थ्य भी पटरी पर है आज, और देश का स्वास्थ्य, देश की डेमोक्रेसी का स्वास्थ्य भी पटरी पर है। कोई कहे कि पटरी पे नहीं है, ये उसकी निष्फलता की निशानी हो सकती है, लेकिन जिस तरह से देश आगे बढ़ रहा है, देश बदल रहा है, नया भारत का निर्माण हो रहा है, देश में आज सबसे लास्ट पंक्ति में बैठे हुए व्यक्ति को भी ऐसा लगता है कि सरकार हमारे लिए कुछ कर रही है, सरकार मेरी है। आज गांव में गरीब व्यक्ति, उसको रहने के लिए मकान मिलता है, उसके घर में गैस के सिलेंडर मिलते हैं, उसके घर में रेशन मिलता है, मिनिमम आजीविका या तो जीवन चलाने के लिए जी उसको प्राथमिक सुविधा चाहिए, वो मिल रही है। यही डेमोक्रेसी की ब्यूटी है। बाकी अपनी अपनी समस्या को जोड़ते हुए कई लोग ऐसा कहे तो ये उनका विषय है। लेकिन पूरा विपक्ष लामबंद हो गया है, सदन में लामबंद हो गया है, सड़क पे लामबंद हो गया है। चिंता नहीं होती आप लोगों को? 24 का चुनाव है, कर्नाटक का चुनाव अनाउंस हो गया है, उसमें इकट्ठा ये हुए हैं, सब लोगों को बचना है, सब लोगों की कुछ न कुछ इंक्वायरी चल रही है, कुछ लोगों के सामने कोर्ट ने एक्शन लिया है, उसमें हमारा तो कोई दोष है नहीं। अब वो जिन आप कुछ लोगों की बात कर रहे हैं, मैं उनका नाम ले लेता हूं, मैं राहुल गांधी जी का नाम ले लेता हूं। राहुल गांधी जी को तो लगता है कि सब कुछ नरेंद्र मोदी करा रहे हैं, अमित शाह करा रहे हैं। आप और मैं, हम सब लोगों को हमारी देश की जुडिशरी पर विश्वास और श्रद्धा होनी चाहिए कि नहीं चाहिए। दूसरा, सबसे पहले तो हमारा दायित्व बनता है, जनप्रतिनिधि का दायित्व बनता है कि हम पहले जुडिशरी को माने, तब जाके देश की जनता का विश्वास दृढ़ होगा। उसमें सरकार का क्या राय है, सरकार का क्या दोष है?
नहीं, सरकार ने क्या कुछ किया है? नहीं, आपकी बोला कुछ उन्होंने, उसके सामने कोर्ट में कोई वाई व्यक्ति गया, जजमेंट जुडिशरी ने दिया, सजा जुडिशरी ने सुनवाई, उसमें सरकार का क्या दोष है? अपनी निष्फलता और अपनी गलतियों का दोष सरकार को दे तो हम क्या करें? आप खुद गुजरात से आते हैं, ये गुजरात का मामला है जहां पर जिस कोर्ट ने फैसला दिया है, लेकिन कोर्ट पर भी सवाल खड़े करे हैं कांग्रेस पार्टी ने और कहा है कि ये सब कुछ प्लान्ड वे में किया है भारतीय जनता पार्टी ने। डरती है मोदी की सरकार राहुल गांधी से। कैसे हो सकता भाई? कोर्ट किसी का प्लान मानती क्या? कोर्ट के सामने सबूत के आधार पर कोर्ट डिसीजन करता है। कोर्ट ने कोई डिसीजन किया है उसके ऊपर कमेंट करना, कोर्ट के जजमेंट के सामने रोड पे उतरना, आप काला कपड़ा पहन के निकलना, डेमोक्रेसी कहाँ क्राइसिस, कौन क्राइसिस में लाया डेमोक्रेसी को? जिसकी आदत है वो भाई, हम ये आदत वाले लोग नहीं हैं। हम डेमोक्रेसी पर श्रद्धा रखते हैं, हम जनता जनार्दन पर विश्वास करते हैं। आपने देखा होगा, मैं आपको केवल माई सेल्फ इज हेल्थ मिनिस्टर, सो आपने देखा होगा ड्यूरिंग कोविड क्राइसिस क्या हमारे पर नहीं हुआ भाई। हमने, प्रधानमंत्री जी ने कहा था कि अभी ये मानवता की लड़ाई है, देश संकट में है। विपक्ष की ओर से कितना भी पहले कहा गया कि मोदी वैक्सीन है, नहीं लगाना, फिर सब लोग वैक्सीन लगाने लगे। मोदी जी ने कहा कि भाई देश की हेल्थ आर्मी, जिन्होंने देश के नागरिकों को बचाने के लिए रात दिन एक किया है, ऐसे डॉक्टर्स हो, नर्सिस हो, पैरामेडिक स्टाफ हो, उसको पहले लगाओ। बाद में कहा कि कोमोर्बिड है उसको लगाओ। बाद में कहा कि 70 अबव है उसको लगा, 60 अबव है उसको लगाओ। तो इस मुताबिक हम चले और उसमें जब प्रधानमंत्री जी की बारी आई तब मोदी जी ने लगाया तो पहला कहते थे कि ये वैक्सीन अच्छा नहीं है, ये मोदी वैक्सीन है, बार और कहते थे कि अच्छा होता तो मोदी क्यों नहीं लगा लेता। जब मोदी जी की बारी आई और मोदी जी ने अपने क्रम में आया तब लगाया तो फिर चालू किया कि अभी देश के 50% लोग वैक्सीन लगाना बाकी और मोदी ने क्यों लगा दिया। उसका तो कोई जवाब नहीं हो सकता। एक सवाल, क्योंकि वैक्सीन की बात हो रही है और वैक्सीन को लेकर बड़ी सारी राजनीति हुई, लेकिन आज इस मंच से मैं आपसे पूछना चाहता हूं ये वैक्सीन की कहानी क्या है? क्योंकि मुझे याद है, आप सबको भी याद होगा, और जो स्क्रीन के उस पार देख रहे हैं, सेकेंड वेव आपको याद होगी, और सेकेंड वेव में कई लोगों की जान जा रही थी। सरकार पे बहुत दबाव था, सरकार पे बहुत दबाव था, और नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री पर इससे बड़ा दबाव कुछ नहीं हो सकता कि उनके नागरिकों की जान जा रही है, समस्या विकट है, और बाहर की वैक्सीन कंपनियां किस तरह से दबाव बना रही थी और किस तरह से उनके लिए लॉबिंग हो रही थी। अगर आज उस कहानी के बारे में आप कुछ कहना चाहें, ये मंच है आपके पास। ये मंच से जितना कह पाऊंगा इतना कहूंगा, कई चीज नहीं कह पाऊंगा, लेकिन देश समझ जाएगा, देश बहुत समझदार है। हमारा प्राउड का विषय यह है कि देश कोविड के सामने जूझ रहा था। साइंटिस्ट कम्युनिटी ने डिक्लेयर कर दिया था कि वैक्सीन ही कोविड का सामना करने का बेस्ट सॉल्यूशन है। ऐसी स्थिति में देश की स्थिति और इतिहास तो यही रहा था कि वैक्सीन दुनिया में रिसर्च होती है, दुनिया की कंपनी रिसर्च करती है और उसके बाद 7 साल मिनिमम और मैक्सिमम 15 साल में वैक्सीन इंडिया में आता था। कोविड का वैक्सीन ऐसी ही तरह से इंडिया में आया होता तो हमारी क्या स्थिति होती? या तो उस वक्त मार्केट में वैक्सीन उपलब्ध था, $20 का, $25 का, $28 का वैक्सीन था, हम कितना खरीदते। और उस वक्त मोदी जी ने देश के साइंटिस्ट पर भरोसा किया और साइंटिस्ट कम्युनिटी के साथ मीटिंग की, और उस वक्त मोदी जी ने कहा था कि दोस्तों क्या हम वैक्सीन नहीं बना सकते? तब हमारे वैज्ञानिकों ने कहा था कि सर हम बना सकते हैं, लेकिन उसके लिए हमारी जो सिस्टम है उसको दुरुस्त करना पड़ेगा। आज हम रिसर्च कर ले तो 4.5 साल के बाद उसको अप्रूवल मिले, ऐसा प्रोटोकॉल है वैक्सीन का। मोदी जी ने उस वक्त कहा था कि दुनिया में प्रोटोकॉल क्या है उसको देखो और क्वालिटी में कोई बार्गेनिंग ना हो, उसके लिए हम कुछ कर सकते हैं तो करो। दूसरा, साइंटिस्ट को कहा था कि आप रिसर्च करो, आर्थिक संसाधन की जो भी कमी हो हम पूरी करेंगे,
तीसरा कहा था, निष्फलता की चिंता मत करो, निष्फलता मेरी, सफलता मेरे देश के साइंटिस्ट की, आप आगे बढ़ो। बहुत बड़ी बात है। और हमारे साइंटिस्ट लोगों ने रिसर्च करना चालू किया। मुझे बताते हुए खुशी इस बात की है कि दुनिया में वैक्सीन का फर्स्ट डोज 20 दिसंबर 2020 को लगा था और इंडिया ने 16 जनवरी 2021 यानी कि 28 दिन के बाद दुनिया में वैक्सीन का पहला डोज लगा। उससे 28 दिन के बाद हिंदुस्तान ने